ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहराच्या बाजूलाच गंगापूर तालुक्यातील शहापूर बंजर नावाचं हे गाव भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. परंपरेनं इथं भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. परंतु याच गावामध्ये नैसर्गिक शेती करणारे मच्छिंद्र रावतेही आपल्याला भेटतात. हा अवलिया माणूस गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक पद्धतीनं आपली शेती पिकवताना आपल्याला दिसतो. या शेतीसाठी लागणाऱ्या खताची आणि औषधाची मात्रा ते नैसर्गिक निविष्ठा वापरून पूर्ण करतात. मच्छिंद्र रावते यांची 6 एकर शेती ती पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवतात. यासाठी लागणारं जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क यासारखी विविध निविष्ठांचा ते वापर आपल्या शेतात करतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रासायनिक शेतीमुळं विविध आजार मानवजातीवर आक्रमण करताना आपल्याला दिसतात. यातच या नैसर्गिक शेतीचं महत्त्व आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, आज आपण शहापूर बंजर या गंगापूर तालुक्यातील अगदी छत्रपती संभाजीनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अगदी 1200 लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत. या गावामध्ये मच्छिंद्र रावते हे आमचे शेतकरी आहेत. नमस्कार. नमस्कार. हे गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक शेती करत असतात आणि नुसतीच शेती करत नाहीत तर स्वतः त्यांच्या शेतातील जो नैसर्गिक शेतमाल आहे तो विक्री करत असतात. तर आज आपण त्यांच्याकडून या बाबतीमध्ये जाणून घेऊया. तर चला तर मग आपण त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेऊया. नमस्कार मामा. नमस्कार. मामा, मला सांगा की तुम्ही या नैसर्गिक शेतीकडं साधारण कधीपासून वळालात आणि तुम्हाला ही नैसर्गिक शेती करावीशी का वाटली? तर मी 2017 पासून नैसर्गिक शेती करतोय. त्या 2017ला मी सुभाष पाळेकरांचं शिबिर ऐकलं. ते शिबिर ऐकून मी प्रभावित झालो आणि तिथं ऐकायला भेटलं का ह्या रासायनिक शेतीमुळं अनेक रोगराई फैलावत चाललेली आहे. आज काळाची गरज आहे नैसर्गिक शेतीची, म्हणून मी ह्या नैसर्गिक शेतीकडे वळालो. मामा, तुम्ही साधारण 7 वर्षापासून ही नैसर्गिक शेतीची पद्धती अवलंबलेली आहे. तर ह्याच्यामध्ये नेमकं रासायनिक शेतीमध्ये आणि नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला काय बदल करावा लागला? कोणती औषधं तुम्हाला घरगुती पद्धतीने बनवावं लागली? याच्याबद्दल जरा मार्गदर्शन करा. तर मी जेव्हापासून नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली तेव्हापासून दुकानातलं कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट विकत घेतलं नाही. मी घरीच जीवामृत तयार करतो, पिकाला लागणारं खाद्य, तसंच पिकाला लागणाऱ्या फवारणीसाठी निमास्त्र तयार करतो, अग्निअस्त्र तयार करतो, ब्रह्मास्त्र तयार करतो. त्याचप्रमाणे दशपर्णी अर्क पण तयार करतो. याच्यात आलटून पलटून जर फवारण्या घेतल्या तर कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो, म्हणजे नाहीसच होतो. आपल्या शेतामध्येच मच्छिंद्र रावते हे शेतकरी विविध नैसर्गिक निविष्ठा वापरून वेगवेगळ्या प्रकारची खतं आणि औषधं बनवताना आपल्याला दिसतात. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रम आणि टाक्या आपल्या शेतामध्येच ठेवलेल्या आहेत. त्यामध्येच वेगवेगळ्या पदार्थाची किण्वन प्रक्रिया होऊन त्या औषधाची निर्मिती केली जाते.
आजकाल सगळीकडं म्हटलं जातं की शेतीचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. तर नैसर्गिक शेती करताना तुम्हाला याचा काय अनुभव आहे? किती खर्च होतो निविष्ठा निर्माण करण्यासाठी रासायनिक खताच्या खरेदीच्या तुलनेत? आता याच्यामध्ये मी सुरुवातीला तर अजिबात खर्च करत नव्हतो, पण आता 2 वर्षापासून जे केमिकल मुक्त असे घटक आहे, जसं ट्रायकोड्रामा असेल, मायक्रोरायझा असेल, NPK असेल, हे कल्चर आणून त्याचं हे करतो, त्याला मल्टिप्लाय करतो आणि त्याच्यानुसार त्याला इतका काही खर्च येत नाही. मला वर्षाकाठी 6 एकर जमिनीसाठी 10 ते 15 हजार रुपये खर्च येत असतो. म्हणजे रासायनिक शेती जर तुम्ही करत असता तर 6 एकरला किती खर्च आला असता? तर रासायनिक शेती करत असताना मला 1.5 ते पावणे 2 लाख रुपये वर्षाकाठी खर्च येत होता. त्यानुसार हा खर्च खूप तोडका आहे. मामा, शेतमाल जो तुमचा येतो, तुम्ही विविध भाजीपाला पिकवता, अन्नधान्य पिकवता, तर विक्री व्यवस्थापनामध्ये तुम्ही काय नेमकं करता? याची विक्री कशी करता? तर विक्री करण्यासाठी सुरुवातीला मला 2 वर्ष खूप त्रास झाला, कारण सुरुवातीला मला उत्पन्नही कमी आलं आणि नैसर्गिक शेतीचे आपली ओळख नसल्यामुळं ग्राहक पण कमी होते. पण हळूहळू माणसानं त्रास सहन केला तर त्याला पुढं रस्ता भेटत असतो. त्या पद्धतीनं मला आपल्या संभाजीनगरमध्ये असलेलं बजाजनगर इथं ओळखीचे भाऊ भेटले. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. म्हणे, भाऊ तुम्ही फक्त शेती पिकवा, विकायला इथं घेऊन या, तुम्हाला भरपूर कस्टमर मिळतील. आणि थोडं त्या ठिकाणी 5-50 लोकांना भेटल्याच्या नंतर सगळे प्रवृत्त झाले. ते म्हणे रोगाला बळी पडण्यापेक्षा हे चांगलं आहे. आणि ह्या विक्री व्यवस्थेमध्ये आमचे भाव फिक्स असतात. ज्या जुडी असेल, मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, चुका, हे जुडीवर विकणारा माल 20 रुपये जुडू कायम असतं. याच्यामध्ये भावात फेरबदल होत नाही. तसंच वजनावरचा जो माल असेल, तर कारलं, गिलकं, दोडकं, भोपळा, जे काही वजनावरचे असेल, बटाटे, मिरची, हे सगळं 80 रुपये किलो असतं. याच्यात बी भावात तडजोड केली जात नाही. तसंच आमच्याकडं गावरान बनशी गहू पिकवला जातो. तो 6,000 रुपये क्विंटलनं आम्ही विकतो. आमची गावरान बाजरी असते ती 4,000 रुपये क्विंटलनं आम्ही विकतो. तसेच दगडी ज्वारी असेल तर ती 6,000 रुपये क्विंटल आणि मालदांडी ज्वारी असेल तर ती 5,000 रुपये क्विंटल प्रमाणे आम्ही विकतो. बरोबर आहे. म्हणजे जे साधारण शेतकरी आहेत आणि नैसर्गिक पद्धतीनं पिकवणारे तुमच्यासारखे शेतकरी आहेत, याच्यामध्ये कोणाच्या मालाला जास्त भाव मिळतो असा तुमचा अनुभव आहे? साहजिकच आहे. नैसर्गिक शेतीसाठी जो आपण मागू तो भाव देतात. मामा, आता हे सगळं तुम्ही स्वतःच्या कष्टातून तयार केलेलं मार्केट वगैरे सांगितलं. शासकीय योजनेचा काय तुम्हाला ह्याच्यामध्ये काय कृषी विभागाचा काय लाभ वगैरे झालेला आहे का? आम्ही 2 वर्षापासून इथं पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती यांच्यामार्फत आत्मा अंतर्गत गट तयार केलेला आहे. त्याच्यामार्फत आमच्या गटामध्ये 50 हेक्टर जमीन आहे. 60 ते 65 शेतकरी आहे. आणि त्या गटामार्फत आम्ही प्रत्येकानं 200 लिटरचे ड्रम खरेदी केले आणि शासनामार्फत आम्हाला त्या ड्रमचे पैसे पण मिळाले. शहरातील ग्राहकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल नैसर्गिक शेतमाल वापरण्याबाबत? शहरातील कस्टमरसाठी आम्ही सांगू शकतो की आपण आजाराला बळी पडण्यापेक्षा नैसर्गिक माल तुम्हाला ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणाहून उपलब्ध करा आणि तिथं मोलाची किंमत करू नका. कारण शरीर हे मोलानं विकले जात नाही. तर शरीराला जपण्यासाठी आपण आज कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक मालाकडे वळायला पाहिजे.